होतोय. त्यानिमित्ताने हा कार्यक्रम श्री अशोक पवार यांच्या सहकार्याने आपण इथे करतो आहोत. माझ्याबरोबर श्री अशोक पवार देखील एक तर कलाकार आहेतच, शिवाय समाजसेवेमध्ये त्यांचा एक मोठा सहभाग आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की आज इथे असा कार्यक्रम करायचा, आपण पुन्हा मान्यवरांना इथे बोलवणार नाही आहोत. मला काय भाषण वगैरे करायची सवय नाही आहे, लक्षात ठेवा. मला योगा सांगायला सांगितलं तर तुम्हाला 2 तास मी सांगू शकेन. तो सुद्धा खूप चांगला कार्यक्रम आहे. आणि ज्या कोणी ठेवलाय ते लोक ज्येष्ठ लोकांची कदर करतात, ज्येष्ठ लोकांवरती प्रेम करतात, म्हणूनच असे कार्यक्रम करतात. नाहीतर काही लोक विचारत सुद्धा नाही ज्येष्ठ लोकांना. तर अशा लोकांना आपण पण थोडा रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. आणि दुसरं, योगाबद्दल संजयने जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगेन की योगा हा आजकालच्या जीवनामध्ये सर्वांसाठी फार गरजेचं आहे. सुरुवातीला आतमध्ये आलो त्यावेळेला मुळात मला इथे बसायला लाज वाटली की एवढी सगळी ज्येष्ठ मंडळी आणि त्यांच्यावर आपण पाहुणे म्हणून यायचे. तर म्हणून मी तुम्हाला माफी मागतो की मी आज तुमच्या इथे न बसता पवारसाहेबांच्या शब्दामुळे मला वरती बसायला लागलं. नाही तर हा सगळा वारकरी संप्रदाय आहे. तर वारकरी संप्रदायामध्ये सगळे समान असतात. मग छोटं असं किंवा मोठं असो, प्रत्येकाने नमस्कार करत असतो. मंडळी राजकरभाऊ भाई धोनी यांच्यातर्फे दीपकभाई टोपीवाला यांनी छत्री वाटप केलं आहे. आणि ते छत्री वाटपाचं काय निवडत असतं ते आमचे अशोक पवार साहेब. त्यांच्याकडे जी सामाजिक ऊर्जा आहे काम करण्याची ती आम्हाला भेटते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक राहिलं माझं की सच्चिदानंद टोपरे सोसायटीचे जे पदाधिकारी आहेत, आमचे अध्यक्ष, सेक्रेटरी खजिनदार, आमचे छोटू शेठ, अधिकारी सर्व आणि त्यांच्या मातोश्री नमन. आणि ह्या सगळ्यांचं सर्वांचं स्वागत. आणि आम्हाला इथं बोलवलं त्याबद्दल आम्ही तुमच्या सगळ्यांचे आभारी आहोत. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. दुःखाचा जरी सूर्य सत्या